चित्रपटात माझ्या मोठ्या भावाने गाणं गायलं आहे, पण ज्याचं म्युझिक आहे मिलिंद मोरेचं. मिलिंदबरोबर मी गेल्या वर्षापासून बऱ्याच प्रोजेक्ट्सवरती काम केलं आहे. मोहोर चित्रपटाचंही काम सुरू होतं तेव्हा मी त्याच्याबरोबर होतो आणि प्रसेनजितनं जे टायटल सॉन्ग गायलं आहे तो टेक मीच घेतलेला आहे त्या गाण्याचा, मला आठवतं आहे. आणि खूप ते कनेक्शन आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी, मिलिंदला शुभेच्छा देण्यासाठी मी खास करून आलो. जसं नावात मोहोर आहे, जसं नावच मोहोर आहे, तसं मिलिंद एक संगीतकार म्हणून त्याच्या संबंध कारकिर्दीला एक चांगला मोहोर यावा, खूप त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं अशी शुभेच्छा मी मिलिंदला देतो. कारण दुसऱ्याही 2 चित्रपटांसाठी मी काम केलं, मी गाणी लिहिली मिलिंदसाठी आणि मी गायलीसुद्धा. खूप छान प्रोजेक्ट्स आहेत आणि खूप टॅलेंटेड संगीतकार आहे. त्याचं प्रोग्रॅमर म्हणून आणि अरेंजर म्हणून टाईमपास 1, टाईमपास 2 तुम्ही चित्रपटातली गाणी ऐकली असतील, खूप लोकप्रिय गाणी झाली. पण एक संगीतकार म्हणूनही त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे, त्याच्याकडे ते आहे, त्याच्याकडे तो एक्स फॅक्टर आहे. तर त्यानं तो यूज करावा आणि एक संगीतकार म्हणूनही नावारूपाला यावं आणि त्याच्या कारकिर्दीला असाच मोहोर यावा. आणि सगळे आमचे मित्र म्हणजे विजय पाटकर दादा आहेत, आमचे विजय कदम आहेत, आदिती चांगली मैत्रीण आहे, मानसी आहे आणि सयाजी दादा आहेत. म्हणजे खूप म्हणजे जुने रिलेशन आहे. म्हटलं सगळ्यांना भेटता येईल आणि चित्रपट जसा म्हणजे पाहिला जाईलच, सगळ्यांच्याकडे पाहिला जाईल, सगळीकडे पाहिला जाईल अख्ख्या महाराष्ट्रात, तसं म्युझिकही चांगलं ऐकलं जाईल, ॲप्रिशिएट होईल ही खात्री आहे. ॲक्च्युली मागच्या वर्षापासून आम्ही 2-3 प्रोजेक्ट्सवरती, म्हणजे माझा छत्रीचा एक अल्बम होता पावसाच्या गाण्यांवरती, तो मिलिंदनेच केला होता, मिलिंदनेच बनवला होता देवनारच्या आमच्या स्टुडिओत, फिनिक्स स्टुडिओमध्ये. आणि मिलिंदचं म्युझिक म्हणजे अरेंजर आणि प्रोग्रामर म्हणून तो सगळ्यांना माहीत आहेच, सगळेजण ओळखतात. पण एक म्युझिक डायरेक्टर म्हणून त्याचा हा पहिला चित्रपट रिलीज होतो आहे, हे खूप आनंदाची गोष्ट आहे मला, एक गायक म्हणून आणि त्याचा एक खूप जवळचा मित्र म्हणून. त्याला खूप शुभेच्छा देतो. आणि म्युझिक तर ॲप्रिशिएट होईलच, पण सगळ्यांनी चित्रपटगृहात हा मोहोर नक्की बघा, आशीर्वाद द्या. थँक्यू.